नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज बनवूयात आषाढी स्पेशल खुसखुशीत गुळाच्या कापण्या. आता बघा, आषाढ महिना सुरू झाला आहे आणि आषाढ महिना म्हटलं की आपल्याला सगळ्यात अगोदर लक्षात येतं ते म्हणजे काहीतरी गोड पदार्थ तळण्याचं किंवा विठुरायाच्या वारीचं. तर बघा, आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि जे घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे ना, त्यामध्येच या खुसखुशीत गोड गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवलेल्या आहेत. अगदी मस्त अशा खुसखुशीत झाल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठल्याही क्षणी जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. गुळाच्या कापण्या बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण 1 वाटी गूळ घेतला होता आणि त्याचं पाणी करून घेतलंय. तर किसणीने सुरुवातीला आपण गूळ किसून घेतला, त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं आणि हा जो गूळ आहे ना तो पाण्यामध्ये पूर्णपणे मेल्ट करून घेतलाय. तर आणि मेल्ट केल्याच्या नंतर गूळ जो आहे, गुळाचं पाणी जे आहे ना ते आपण चाळणीने गाळून घेतले, कारण बऱ्याचदा गुळामध्ये कचरा किंवा खडे असतात तर ते चाळणीवर तसेच राहतील. आणि इथे बघा, आता आपण हे गुळाचं पाणी करून घेतले. जर खूप गरम असेल तर याला पूर्णपणे थंडगार करून घ्यायचं. गरम पाण्यामध्येच पीठ मळायचं नाही. पाणी आपलं पूर्णपणे थंड झाले. आता लगेच इथे आपण प्लेटमध्ये एका पीठ घेऊयात. इथे बघा, मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. आपण जे रेग्युलर चपातीसाठी पीठ वापरतो ना त्याच पिठाचा वापर केलाय. घरातील कोणतीही वाटी घ्या किंवा कपाचं माप घ्या. ज्या वाटीने आपण 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला बेसन पीठ वापरायचं आहे. आता बेसन पीठसुद्धा आपण जे घरगुती डाळ असते ना त्याचं दळून आणलेलं आहे. अर्धी वाटी इथे मी बेसन पीठ टाकलं. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात. कोणताही गोडाचा पदार्थ म्हणला त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं की पदार्थाला अजून छान अशी चव येते. आता इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं होतं, तर तेल या पिठामध्ये टाकून घेतलं. आता सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे पिठामध्ये ना कडकडीत 2च चमचे तेल वापरायचं आहे. यापेक्षा जास्त तेलाचा वापर करायचा नाही. जर तुम्ही जास्त प्रमाणात तेल टाकलं तर ज्या कापण्या आहेत ना त्या थोड्याशा तेलकट होऊ शकतात. 1 चमचाभर इथे मी बडीशेप मिक्सरला बारीक अशी कुटून घेतली होती, तीसुद्धा यामध्ये टाकून घेतली. तुम्ही हवं तर इथे सुंठ पावडर तीसुद्धा वापरू शकता किंवा विलायची पावडरसुद्धा वापरू शकता. यामुळे ना कापण्याला खूप छान अशी चव येते. आता बघा, पिठामध्ये आपण तेल टाकलं होतं तर तेलाचं जे मोहन आहे ना ते पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे. तेलाचं मोहन पिठाला चांगलं बसलं की कापण्या ज्या आहेत त्या अगदी खुसखुशीत तयार होतात. इथे बघा, तेल चांगलं मी पिठाला चोळून घेतले. आता आपण लगेचच पीठ मळून घेऊयात. आता जे आपण गुळाचं पाणी करून घेतलं होतं ते सुद्धा पूर्णपणे थंड झाले. आता ना यामध्ये थोडं थोडं गुळाचं पाणी टाकून पिठाचा आपल्याला अगदी घट्टसर असा गोळा मळायचा आहे. तर बघा, एकाच वेळी सुद्धा जास्त आपल्याला यामध्ये गुळाचं पाणी टाकायचं नाही. इथे बघा, मी जे पिठाचा गोळा आहे ना अगदी घट्ट असा मळून तयार केला आहे. हे पीठ आपल्याला ना पातळ मळायचं नाही, अगदी घट्ट असा गोळा मळून तयार करायचा. तर बघा, पीठ आपलं मळून झाले. आता यावर एक झाकण ठेवूयात आणि कमीत कमी आपल्याला एक 10 ते 15 मिनिटासाठी हे पीठ रेस्टसाठी ठेवायचं आहे. आता बघा, एक 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. पिठावरचं झाकण काढून घेतलं आणि आता आपल्याला पीठ थोडंसं हाताने मळून घ्यायचं आहे. आता आपण याच्या चपाती बनवून घेणार आहेत. तर बघा, इथे 2 मी गोळे बनवून घेते, कारण कापण्या ज्या आहेत त्या थोड्याशा जाड असतात, त्यामुळे मी 2 मोठेच गोळे बनवून घेणार आहे. आता इथे मी गोळे बनवून घेतले. आता हे आपण लगेचच लाटून घेऊयात. लाटण्यासाठी इथे मी पोळीपाट घेतला आणि आता हा आपल्याला गोळा लाटून घ्यायचा आहे. आता लाटत असताना ना आपल्याला यावर तूप लावायचं नाही किंवा तेलसुद्धा लावायचं नाही किंवा पिठाचा सुद्धा वापर करायचा नाही, कारण यामध्ये आपण जे तेलाचं मोहन आहे ना अगदी प्रॉपर असं टाकलेलं आहे. तर आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. लाटत असताना ना जास्त पातळ लाटायचं नाही किंवा अगदीच जाडसुद्धा लाटायचं नाही. बघा,
याला कोरडं पीठ किंवा तेल तुपाचं हात न लावता सुद्धा किती मस्त अशी ही चपाती लाटली जात आहे. आता ही लाटून झाली की यावर ना आपण थोडेसे तीळ लावून घेऊयात. तर इथे मी पांढरे तीळ वापरले आहेत. खरं तर ना कापण्या करत असताना याला खसखस लावली जाते, पण माझ्याकडे खसखस नव्हती, त्यामुळे इथे मी पांढऱ्या तिळाचा वापर केला आहे. जर तुमच्याकडे खसखस असेल तर तुम्ही खसखस लावून घ्या. आता तीळ लावले की परत एकदा याला आपण लाटून घेऊयात. त्यामुळे तीळ जे आहेत ना ते या पोळीला चांगल्या प्रकारे चिकटले जातील. आता ही चपाती आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला अगदी थोडेसे तीळ लावून घ्यायचे आहेत. तुम्ही खसखस लावत असाल तर सेम हीच प्रोसेस आपल्याला करायची आहे. आता तीळ लावून झाले की परत एकदा लाटण्याच्या सहाय्याने लाटून घेऊयात. आता बघा इथे आपण ही चपाती लाटून तयार केली. आता याच्या कापण्या पाडूयात. कापण्या पाडत असताना ना आपल्याला शंकरपाळीच्या आकाराच्या पाडायच्या आहेत. तुम्ही कधी अशा ह्या कापण्या बनवल्या आहेत का? जर बनवल्या नसतील ना, मी केलेल्या या पद्धतीने नक्की करून पहा. अगदी मस्त अशा खमंग आणि खुसखुशीत तयार होतात. कडेचा जो भाग आहे तो काढून टाकला आणि आता या कापण्या आपण चाकूच्या साहाय्याने कट करून घेऊयात. इथे बघा आपल्या या कापण्या बनवून तयार आहेत. आता ज्या बाकीचे राहिलेलं पीठ आहे ना त्याच्यासुद्धा आपण अशाच प्रकारे कापण्या करून घेऊयात. सर्व कापण्या झाल्या की लगेचच तळण्यासाठी घेऊयात. इथे बघा कापण्या बनवून तयार आहेत. आता तळण्यासाठी घ्यायचे. तळण्यासाठी मी गॅसवरती ऑलरेडी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले. आता कापण्या तळत असताना तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करायचं नाही किंवा अगदीच कमीसुद्धा गरम करायचं नाही. लो टू मीडियम गॅसवरच हे तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि एक एक करून कढईमध्ये या कापण्या सोडायच्या आहेत. बघा सुरुवातीला जेव्हा आपण कापण्या तळतो तर सुरुवातीला हाय फ्लेमवर हा गॅस ठेवायचा आणि जेव्हा कापण्या सोडून झाल्या की गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे आणि मंद ते मध्यम आचेवर या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. यामध्ये ना आपण गुळ वापरलाय त्यामुळे कापण्याला ना पटकन असा लालसर रंग येतो. त्यामुळे अगदी मध्यम आचेवरच या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आता बघा कापण्या टाकल्या की थोड्याशा सेट झाल्या की चमच्याच्या साहाय्याने थोडंसं ढवळून घेऊयात आणि आता आपल्याला अगदी मंद आचेवर कापण्या तळायच्या आहेत. तर बघा कापण्या आपल्या तळून झाल्यात. कापण्याला सुद्धा रंग छान आलाय. आता या कापण्यांना आपण झाऱ्यामध्ये काढून घेऊयात. आता यापेक्षा जास्त रंगावर आपल्याला या कापण्या तळायच्या नाहीत, कारण तेलातून काढल्याच्या नंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालूच असते. यामध्ये आपण गुळाचा वापर केलाय त्यामुळे या पटकन लालसर दिसतात. आता बघा एक बॅच मी तळून दाखवली. अशाच प्रकारे बाकीच्या ज्या राहिलेल्या कापण्या आहेत ना त्यासुद्धा आपण अशाच प्रकारे तळून घेऊयात. तर एक बॅच तळण्यासाठी मला कमीत कमी एक 3 ते 4 मिनिटाचा कालावधी लागला आहे. इथे बघा आपण सर्व कापण्या अशा प्रकारे तळून घेतल्या आहेत. आता जर तुम्हाला या 15 ते 20 दिवसासाठी साठवून ठेवायच्या आहेत तर याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि हवाबंद डब्यामध्ये तुम्ही महिनाभरासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. या कापण्यांना अतिशय पौष्टिक आहेत, कारण यामध्ये आपण गुळाचा वापर केला आहे आणि गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. त्यामुळे खायला तर इतक्या मस्त झाल्या आहेत ना, अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत. रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या भागातून बघत आहेत ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. मस्त रहा, स्वस्थ रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा.